शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, अशी माहिती. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा पहिला टप्पा 528 कोटी खात्यावर जमा आजपासून होणार आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा कर्जमाफीचा टप्पा वाटप चालू झाला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर पहिल्या यादीतील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांपैकी पहिल्याच टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 528 कोटी 70 लाख रुपये थेट जमा करणार आहेत. मंत्री, खासदार आणि आमदारांची 2088 कर्ज खाते अपात्र. शासकीय कर्जमाफीचा गैरफायदा लोकप्रतिनिधींनी घेऊ नये यासाठी सहकार विभागाने कसून तपासणी केली आहे. यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदार यांची तब्बल 2088 कर्ज खाते अपात्र ठरवण्यात आलेले आहे. केवळ प्रत्यक्ष गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंतच कर्जमुक्तीचा निधी पोहोचावा यासाठी प्रशासनाने ही कडक चाळवी लावली आहे. प्रतिथेंब अधिक पीक योजनेसाठी 206 कोटींचा निधी मंजूर. राज्यात सूक्ष्म सिंचनाला चालना देण्यासाठी प्रतिथेंब आणि अधिक पीक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मंजुरी मिळालेली असून 206 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 45 ते 55% शासकीय अनुदान दिले जाणार आहे. यामुळे रब्बी हंगामात पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे. 56 जिल्ह्यात खत विक्रीचा नवीन शास्त्रीय पद्धत लागू. कृषी सेवा केंद्रावर होणारा खतांचा काळा बाजार आणि लिंकिंग रोखण्यासाठी राज्यातील 56 जिल्ह्यात खत विक्रीची नवीन शास्त्रीय प्रणाली लागू केली आहे. या पद्धतीमुळे अनुदानित खत मिळवण्यापासून कोणत्याही पात्र शेतकऱ्याला नाकारले जाणार नाही. तसेच पॉस मशीनद्वारे पारदर्शक रीतीने खत वाटप होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून विकास कामांची जिओ टॅग युनिक ID अनिवार्य. शासकीय निधीचा होणारा गैरवापर आणि बोगस कामे रोखण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व शेततळी, सिंचन प्रकल्प व पायाभूत सुविधांच्या कामांना जिओ टॅग युनिक इन्फ्रा ID प्रणाली लागू होणार आहे. ग्रामपंचायत प्रत्यक्ष कुठे झाले आणि किती झाले याची माहिती ऑनलाईन ट्रॅक होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निधीचं वितरण होणार आहे. 7,000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा पहिला टप्पा 528.70 कोटी रुपयांचे वितरण आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 528 कोटी 70 लाख आणि 38,206 रुपये निधी थेट DBTद्वारे वितरित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. या योजनेचा पहिल्या टप्प्यात एकूण 16,96,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. राज्यभरात कृषी निविष्ठा घोटाळ्याची मोठी चौकशी. राज्यात कृषी निविष्ठा घोटाळ्याची पाळीमुळे खोलवर पसरल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर दुकानदारांपासून ते थेट कृषी आयुक्तालय व मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत याचे धागेदोरे जोडलेले आहेत. या प्रकरणी कडक चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रॅफिक विधेयक मंजूर. नियतेवर परिणामाची शक्यता. भारतासह जगातील 5 प्रमुख देशांवर 100% ट्रॅफिक शुल्क लादण्याचे विधेयक अमेरिकेने सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या कृषी आणि व्यापारी निर्यातीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून कर्जमाफीचे पैसे हे खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तशीच कोणत्या 5 जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे जमा होणार आहे हे संपूर्ण माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास चालू झाले तर आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या.
कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने संदेश येऊ लागले आहेत. पशुधन विमा योजना. राज्यातील पशुपालक व शेतकऱ्यांसाठी नवीन पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार असून यामध्ये केंद्र व राज्य सरकार मिळून 85% हप्ता भरणार आहे, तर केवळ 15% हप्ता लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना निधी. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून वितरणास मंजुरी दिली आहे. मोफत ई-केवायसी सुविधा. शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असणारी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून शेतकऱ्यांनी तातडीने ते करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांसाठी नवीन योजना. महिलांच्या आर्थिक विकासासाठी सरकारकडून 15 ऑगस्टपासून नवीन योजना सुरू केली जाणार असून या दरम्यान महिलांना 6,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीज दरवाढ व महावितरण मोर्चा. वाढीव वीज दरवाढी विरोधात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून शेतकरी व नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त होत आहे. गोविंदांना विमा संरक्षण. आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकामधील खेळाडूंना 10 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय. 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ताज्या बातम्या. आजच्या बातमीमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता कधी जमा होणार, तसेच कर्जमाफीचे आणि PM किसान योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार हे आजच्या बातमीत सांगणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी कृपया ह्या बातम्या संपूर्ण बघा. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. कर्जमाफी आणि अपात्र शेतकरी. राज्यातील तब्बल 1 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये अपात्र ठरले आहेत. तर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यात आली आहे. PM किसान योजना मुदतवाढ. केंद्र शासनाकडून PM किसान सन्मान निधी योजनेला थेट 2023 पर्यंत म्हणजेच 2023च्या पुढील काळासाठी 2031 पर्यंत मोठी मुदतवाढ देण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंतचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे, अशी माहिती यांनी दिली आहे. PM किसानसाठी जमिनीकरण प्रमाणीकरण. जर शेतकऱ्यांकडे जमिनीचे योग्य प्रमाणीकरण किंवा कागदपत्रे नसतील तर येत्या काळात त्यांचा PM किसान योजनेचा हप्ता अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेअंतर्गत 19,000हून अधिक ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 153 कोटी रुपयांचे भरघोस अनुदान यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहे. यवतमाळ व वर्धा कर्जमाफी अपडेट. वर्धा जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2,483 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे केळी उत्पादकांची कागदपत्रे पूर्ण असूनही अधिकाऱ्यांमुळे पैसे न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. शासकीय कांदा खरेदी व ई-केवायसी अडचणी. शासकीय कांदा खरेदीमध्ये A ग्रेडच्या नावाखाली शेतकऱ्यांची वारंवार पिळवणूक होत आहे. 36,569 शेतकऱ्यांचे सुमारे 17 कोटी रुपयांचे अनुदान केवळ ई-केवायसी मधील तांत्रिक अडचणीमुळे अडकले आहे. परभणी अतिवृष्टी नुकसान. परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तब्बल 4,408 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना व शेतजमिनीला फटका बसला असून याचा सविस्तर अहवाल विभागीय कृषी संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी. पालघर जिल्ह्यासह राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतिम यादी जाहीर झाले असून यामध्ये 1.66 कोटी महिला पात्र तर 80.71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. एकुलते एक मुलीचे उच्च शिक्षण अनुदान. कुटुंबातील एकुलत्या एक मुलीला उच्च शिक्षणासाठी पुढे पाठवण्यासाठी व आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 72,400 रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार आहे. जालना व भंडारा वीज बिल दिलासा.
जालना जिल्ह्यातील तळणी शाखेतील 125 शेतकऱ्यांना 3.83 कोटींचा कर्जमाफी मिळालेली आहे, तर भंडारा विभागातील 32,000 वीज ग्राहकांचे 4,85,00,000 थकीत वीज बिल माफ करण्यात आलेले आहे. पीक विमा आणि जुने ट्रिगर नियम. जुन्या ट्रिगरच्या नियमांसह पीक विमा योजना पुन्हा लागू करावी आणि विम्याचे अर्ज भरण्याची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवून द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रेशीम कोष लिलाव विक्रम. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच रेशीम कोशांचा भव्य लिलाव पार पडला असून महाराष्ट्रात विक्रमी असा तब्बल 825 रुपये प्रति किलोचा दर मिळाल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकरी अपघात सुरक्षा योजना विस्तार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून आता यामध्ये भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांसह कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश असणार आहे. गॅस ई-केवायसी अंतिम मुदत. घरगुती गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्ट ही केवायसी करण्याची शेवटची हेडलाईन्स किंवा मुदत आहे. जर वेळेत ही केवायसी केली नाही तर गॅस सिलेंडरची रिफिल आणि मिळणारे सबसिडी याचा थेट परिणाम होणार आहे. प्लॅस्टिकच्या नवीन नोटा. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या माहितीनुसार भारतात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलून त्याऐवजी अधिक टिकाऊ आणि प्लॅस्टिकच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाण्याची शक्यता आहे. ठिबक सिंचन योजना निधी. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 55% अनुदानाग्रह दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 206 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. मक्का संशोधन केंद्र व साखरेचे निर्बंध. मराठवाड्यात लवकरच नवीन मक्का संशोधन केंद्र उभारले जाणार असून शेतीमालाचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने साखरेच्या साठ्यावर कडक निर्बंध आणले आहे. सोने चांदीचे सध्याचे भाव. सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी उडीव असून आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,83,000 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा भाव 2,20,000 रुपये प्रति किलो स्थिर आहे. हवामान विभागावर मुसळधार पावसाचा अलर्ट. पुढील 2 दिवस रायगड आणि पुणे जिल्हा घाटमाथ्यासह परिसरात हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागपूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.